नमस्कार, मी रविकांत कुंभार. आज दिनांक आहे 26 जून 2026. कालपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेला आहे. काही भागात हलका तर काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम मेघगर्जनासह पाऊस झालेला आहे. तर इकडे सांगोला असेल, माळशिरसच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा एक सॅटेलाईटकडून अंदाज प्राप्त झालेला आहे. तर आणखी सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढू शकतो. म्हणजे 30 जून पर्यंत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाईटकडून अंदाज आहे. तर सध्या आपण पाहू शकता की कागदी लिंबूचं झाडाचं लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडंसं माहिती देतो की पहिलं जमीन कशी असावी. मध्यम ते हलकी गाळाची किंवा लाल जमिनी चांगली असतात. पाण्याचे उत्तम निचरा होणारे आवश्यक आहे. पाणी साचणारी जमीन टाळा. पाण्याचे pH 6.5 ते 7.5 पर्यंत असावे. 8 असेल तरी चालू शकतो. लागवडाचं अंतर आहे 20 बाय 20 फुटावर आपण झाडाचे अंतर घेऊ शकतो आणि एकरी सुमारे 108 ते 110 झाडे बसतात. म्हणजे खड्डे जर 3 बाय 2 फूट खोल खड्डे घेतले तरी म्हणजे लिंबूना खड्डे घ्यावे आणि 15 ते 20 किलो कुजलेले शेणखत असेल तर टाकावे. तर पाण्याचं नियोजन पहिला 2 वर्ष आपण ड्रिपने पाणी देऊ शकतो. उत्पन्न जर सांगायचं झालं तर झाडे ज्यावेळी कागदी लिंबूचं झाडे ज्यावेळी लावतो आणि 3ऱ्या वर्षात फुले आणि फळे येऊ लागतात आणि 5व्या-6व्या वर्षी चांगले उत्पन्न मिळू शकतात. म्हणजे 6 वर्षानंतर 5-6 वर्षानंतर म्हणजे चांगलं उत्पन्न मिळू शकतो. एकरी उत्पन्न जर सरासरी झाडाचं वाढ आणि हवामान व्यवस्थापनाचा बाजारभावावर यावर अवलंबून असतो. सर्वसाधारण 8 ते 15 टन लिंबू प्रति एकर म्हणजे टनपर्यंत प्रति एकर मिळू शकतो. योग्य निगा राखल्यास झाडाचा म्हणजे झाडे 30 वर्षापर्यंत त्याहून अधिक उत्पन्न देऊ शकतात. हे 2 झाडामधील अंतर आपण 20 बाय 20 अंतराने आपण लागण करावं एक सरळ रेषेत. धन्यवाद. तर शेतकऱ्यांना पेरणी वगैरे कधी करायचं, किती पाऊस झाल्यावर पेरणी करायचं, काय शेतकऱ्यांना काय सांगायचं गरज नाही. शेतकरी अत्यंत हुशार असतो. मी पण मोठ्या मापाचे 3-4 जोडे बैलावर काम केलेलं आहे. म्हणजे शेती पेरणी असेल, नांगरणी असेल, सर्व काही मला म्हणजे शेतातले सर्व काही शेतामध्ये असल्यामुळे सर्व केलेलं आहे. तर शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की आपण पुरेसे ओलावा झाल्यावरच पेरणी करावं. म्हणजे वाढ होऊ शकतो आणि 30 जून पर्यंत आपल्या भागामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. धन्यवाद.